जागो ग्राहक जागो, जागो जागो जागो, झाली नवी पहाड बघा हो. जागो ग्राहक जागो, करताना कुठलीही खरेदी नीट पारखून घ्या हो. जरी वाटले फसगत झाली सोडून देऊ नका हो. जाणा आपल्या अधिकारांना, कायद्यातल्या तरतुदींना, बेईमानांना धडा शिकवूया. जागो ग्राहक जागो, जागो ग्राहक जागो. नमस्कार. जागो ग्राहकच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. फिरायला जाणं ही आपल्या सगळ्यांचीच एक आवड आहे. त्यासाठी आपण वेगळं बजेट ठरवतो, वेळ काढतो. त्यासाठी कुठे फिरायला जायचं ही ठिकाणं, त्याच्यावर खूप छान चर्चा होते आणि हा सगळा अनुभव आपल्यासाठी आनंददायी असावा अशी आपल्या प्रत्येकाचीच इच्छा असते. जसे आपण छान प्रवासी असतो तसेच या बाबतीत सुद्धा आपण ग्राहक आहोत. त्यामुळे जर अडचणी येणार असतील तर त्यासाठी आपण काय करायला हवं, किंवा जर आल्याच अडचणी तर कुठल्या उपाययोजना आहेत, या सगळ्याबद्दल आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी ज्या तज्ज्ञांना आपण आमंत्रित केले त्यांची ओळख करून घेऊया. आपल्याबरोबर आपले पहिले तज्ज्ञ आहेत प्रमोद बिडकर सर. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं स्वागत करते. सर सचिव आहेत ट्रॅव्हल एजंट्स फेडरेशन ऑफ इंडिया पुणे चॅप्टर. पुण्याहून आलेत ते खास या चर्चेसाठी. आजच्या आपल्या दुसऱ्या तज्ज्ञ आहेत डॉक्टर अर्चना सबनीस मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं स्वागत करते. मॅडम विधी सल्लागार आहेत आणि मुंबई ग्राहक पंचायतीच्या सदस्य सुद्धा आहेत. आणि आजच्या आपल्या तिसऱ्या तज्ज्ञ ममता आठले मॅडम. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात तुमचंही स्वागत. त्या आज प्रतिनिधी म्हणून आल्यात मुंबई ग्राहक पंचायतीच्या आणि त्या बरोबरीने त्या MTDCच्या मुंबई सिटी टूर गाईड आहेत. एक खूप वेगळं प्रोफेशन, त्यामुळे त्या संदर्भातली माहिती सुद्धा त्या आपल्याला देणार आहेत. तिघांचंही मनापासून स्वागत करते. धन्यवाद. आणि आपल्या चर्चेला सुरुवात करत असताना सर, तुमची जी संस्था आहे त्या संस्थेच्या कामापासूनच आपण सुरू करूया की नेमकं कसं काम आहे आणि काय करते मुळात तुमची संस्था. भारतामध्ये ट्रॅव्हल एजंट फेडरेशन ऑफ इंडियाचे 12 चॅप्टर विभाग आहेत. उत्तर भारत, पूर्व, पश्चिम, तामिळनाडू, गुजरात, केरळ, कर्नाटक, पुणे आणि जम्मू अँड काश्मीर. तर ह्या ट्रॅव्हल एजंट फेडरेशन इंडियामध्ये साधारण 1400 आमचे सदस्य आहेत. अच्छा. आणि हे ट्रेड खूप मोठं आहे. ह्याच्यामध्ये आम्ही जेव्हा 1986ला ह्याची स्थापना केली त्यावेळीपासून ह्याच्यामध्ये जे काही आपले सदस्य असतात ते टुरिझम बोर्डामध्ये टूर ऑपरेटर, ट्रान्सपोर्टर्स आणि राजकीय गैर राजकीय हे पक्ष आहे. ह्याच्यामध्ये नफा तोट्याचा पण कधीही विचार करत नाही. आणि हा विषय जेव्हा ट्रॅव्हलन्सीमध्ये जातो आपला, तर आम्ही आमच्या जे सदस्य आहेत त्यांच्यासाठी, त्यांच्या हिताचे रक्षण आणि जे प्रवासी आहेत त्यांच्याही रक्षणासाठी आम्ही विचार करतो. ओके. तर असं खूप सार्वत्रिक काम तुमच्या संस्थेतर्फे होतं. अजूनही आपण सविस्तर आता बोलणार आहोत की प्रवाशांसाठी आपण काय काय करतो आहोत किंवा एकंदरीत सहलीचे प्रकार तुमच्या दोघींकडनं जाणून घ्यायचं. एकंदरीत ममता मॅडमना आधी विचारते की सहल जेव्हा आपण म्हणतो किंवा कुठलीही टूर म्हणतो तेव्हा सर्वसामान्य त्याचे प्रकार असे कोणते कोणते आपण म्हणू शकतो की आहेत आपल्याकडे. आपण आता ब्रॉड कॅटेगरी घेतली तर एक देशातलं पर्यटन आणि एक विदेशातलं पर्यटन. आणि देशी पर्यटनात सुद्धा आता खूप प्रकार आहेत. देशी काय विदेश, म्हणजे जसं मेडिकल टुरिझम एक महत्त्वाचं आहे, स्पिरिच्युअल टुरिझम आहे. बरोबर. मग इंडिव्हिज्युअल तुम्ही सोलो हल्ली ट्रॅव्हल करता. बरोबर. बॅकपॅकिंग केलं जातं हल्ली खूप. मग त्याच्यामध्ये परत तुम्ही आता अजून आपण प्रकार बघायचे झाले तर कंडक्टेड टूर्स आहेत. मग ते एखादी कंपनी ऑर्गनाईज करतं. बरोबर. नाहीतर मग कस्टमाइज, की आपण एखाद्या पोर्टलवरून किंवा एखाद्या एजंटकडून आपल्याला जशी हवी तशी टूर आपण डिझाईन करून घेतो. आणि तिसरं म्हणजे इंडिव्हिज्युअल, म्हणजे मला मी डायरेक्ट वेबसाईटवर जाऊन किंवा पोर्टलवर जाऊन किंवा ऑपरेटरकडनं मला जसं हवं तसं मी बुकिंग करून घेते. बरोबर आहे. सर आता ह्या सगळ्यामध्ये हे जे 3 प्रकार मेनली सांगितले की कस्टमाइज्ड आहेत, कंडक्टेड आहेत आणि आपण स्वतः ऑर्गनाइज केलेल्या, या सगळ्यामध्ये तुमच्या कामाचं किंवा तुमच्यासारख्या ज्या संस्था असतात त्यांच्या कामाचं स्वरूप काय असतं, त्या कुठे कुठे आणि कशा कशा प्रकारे ग्राहकांना मदत करत असतात, प्रवाशांना? हो,
आता कंडक्टेड टूर हा बेसिकली खूप मोठ्या स्वरूपाचा असतो. हे प्लॅन आधी ॲडव्हान्समध्ये हे लोक करतात आणि जे काही टूर्स आपण नेतो कंडक्टेड टूर्समध्ये त्याची प्लॅनिंग खूप आधीपासून होते. म्हणजे कस्टमरला त्याचा बेनिफिट घ्यायचा असेल तर ते ॲडव्हान्समध्ये ह्याचं बुकिंग करू शकतात. तर आणि जे कस्टमाइज टूर्स असतात आपले ते कस्टमाइज टूर आपण कस्टमरचा त्यांची प्लॅनिंग, त्यांचे सुट्टीचे दिवस आणि त्यांचे विचार घेऊन आपण ते प्लॅन करतो. बरं, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना कुठे जायचं आहे पासून ते त्यांच्यासाठी सुटेबल वेळ कुठली आहे या सगळ्याचा विचार करतात. तो इतका फ्लेक्सिबल असतो, आपण त्याला लवचिकपणा म्हणतो, ते इतक्या व्यवस्थित आपल्याला ते ऑर्गनाईज करता येतात. म्हणून हळूहळू बरेचसे लोक कंडक्टेड टूर पासून कस्टमाइज टूरकडे वळत आहेत. आणि सेल्फ ऑर्गनाइज मध्ये तुमची मदत कशा पद्धतीने होऊ शकते का मुळात की नाही? सेल्फ ऑर्गनाइज टूर मध्ये आता लोक स्वतःचं एअर बुकिंग करतात, कारण सध्या ऑनलाईन पोर्टल आहे, बऱ्याचशा सोयी झालेल्या आहेत. त्यामुळे लोक आमच्याकडे विजासाठी येतात, इन्शुरन्ससाठी येतात, फॉरेन एक्सचेंजसाठी येतात किंवा कार रेंटलसाठी येतात. हे सगळे मदत आम्ही त्यांना करत असतो. तर आमची मदत त्यांना खूप खूप जास्त प्रमाणात आम्ही त्यांना सहकार्य करतो आणि त्यांना त्याबद्दल आम्ही त्याचं गांभीर्य किंवा त्याच्याबद्दल जे काही महत्त्वाचे मुद्दे असतात तेही आम्ही त्यांना सांगतो. बरं, आपण ह्या सगळ्याच बद्दल आता आपण सहलींचे प्रकार बघितले किंवा कशा पद्धतीने मदत होते किंवा मदत लागू शकते ह्याबद्दल बोललो. आता आपला पुढचा जो भाग आहे तो सविस्तर आणखीन आपण बोलणार आहोत की वेगवेगळे प्रश्न ह्या दरम्यान येऊ शकतात ग्राहकांना. आपण खूप एक्साइटेड असतो कुठेही जाण्यासाठी आणि मग छोटीशी जरी अडचण आली तरी आपल्याला असं वाटतं की अरे मी ठरवलेल्या गोष्टीमध्ये असं का होतंय. तर सर्वसामान्य समस्या कुठल्या असतात ग्राहकांच्या आणि मग मुंबई ग्राहक पंचायतीकडे कुठल्या कुठल्या समस्या येतात ह्याच्यावर सुद्धा आपण नंतर बोलणार आहोत. काय सांगाल मॅडम? सर्वसाधारण समस्या. सर्वसाधारण समस्या कसं, आता मी समजा एक कंडक्टेड टूर बुक केली आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी मला जे आयटिनरी मध्ये जे दिलंय त्याप्रमाणे सेवा दिली नाही किंवा त्याच्यामधला एखादा दाखवायचा आयटम कमी केला तर मी काय करायचं? बरोबर. किंवा टूर बुक केली आहे पण माझा व्हिसा काही कारणाने रिजेक्ट झाला तर त्यावेळेला मग कंपनी काही मला कोऑपरेट करेल असं नाही. मग त्या केसमध्ये मी कोणाकडे अप्रोच करायचं? किंवा माझ्या घरी काही इमर्जन्सी आली म्हणून मला ती टूर कॅन्सल करायला लागली तरी परत तो पैशाचा प्रश्न हा आहेच. बरोबर. किंवा आता जसं आपल्याला टूर जेव्हा आपण कुठली कंडक्टेड असते 6 नाईट्स 7 डे वगैरे असं सांगितलं असतं, त्यात जेव्हा फरक पडतो आणि मग ग्राहक म्हणतो की नाही एखादी रात्र कमी केली होती किंवा एखाद दिवस कमी केला पण पैसे आमचे तेवढेच घेतले. तर आणि मग व्हिसाच्या बाबतीमध्ये पण परत आता आपण त्याच्यामध्ये तिकीट बुकिंग, मग ते एअरलाईन असो ट्रेन असो, बरोबर, ते जेव्हा बुक करतो त्यातही परत कधी कधी आपल्याला सांगितलं जातं बुकिंग केलंय पण ते वेटिंग असतं किंवा ते बुक झालेलं नसतं, लास्ट मिनिट कॅन्सलेशन झालेलं असतं किंवा त्याच्या वेळा फार विचित्र असतात काही काही वेळेला. मी त्यावेळेला आपण काय करणार? किंवा व्हिसासाठी अप्लाय केलेलं असतं तर ट्रॅव्हल एजंट कधी कधी ती डेट्स त्या वेगळ्या हे करतो, मला अमुक एका डेट्सला हवंय ते होऊ शकत नाही किंवा अन्य काही कारणामुळे व्हिसा माझा रिजेक्ट होतो. बरोबर. तर अशा अनेक प्रकारच्या तक्रारी घेऊन लोक आमच्याकडे येतात. बरोबर. आणि त्या सगळ्याचं मग मार्गदर्शन कशा पद्धतीने त्यांना केलं जातं? काय त्यांना सांगितलं जातं? कुठे जायचंय? कुठल्या कुठल्या प्रकारे तक्रार करायची? समज मॅडम. आता काय आहे की जे टुरिस्ट असतात ना त्याचे एक ब्रॉडली 2 प्रकार असतात. एक असतात ते एल्डरली आणि एक आपली यंग जनरेशन असतं. बरोबर. तर यंग जनरेशन ही नेहमी चोखंदळ असते, ती 4 ठिकाणी विचारत असते, नेटवरून सर्च करत असते आणि मग टूर बुक करते. वेरॅज जे एल्डरली असतात ते नॉर्मली काय करतात, एखाद्या टूर कंपनीकडे जातात, आम्हाला ईस्ट युरोप करायचं आहे, किती होतील हे पैसे त्याचे बुकिंग करून मोकळे होतात, सगळ्यावरती सह्या करतात आणि मग घरी येऊन ते काय काय दाखवणार आहेत वगैरे साधारण बघतात. बरोबर. पण ते टूर बुक करताना ते फारसा विचार करत नाही. नॉर्मली ते रेप्युटेड कंपनीकडे जातात, चांगली रेप्युटेशन चांगलं आहे एवढंच बघतात, बाकी काही बघत नाहीत. तर त्यामुळे हे जे एल्डर लोक असतात त्यांचं फसवणूक होण्याचं खूप चान्सेस असतात. बऱ्याचदा फसवणुकीपेक्षा थोडंसं त्यांचे गैरसमज सुद्धा होऊ शकतो, त्याच्यातून फसवणूक होऊ शकते. म्हणजे नेहमी काय त्यांची फसवणूक करण्याचा हेतू असतो असंही नाही. पण आता जसं ममतानी सांगितलं, मी 6 नाईट बुक केल्यात, 6 नाईट 7 दिवस. पण आता बऱ्याचदा काय होतं की त्यांची नाईट किती वाजता चालू होते, 23:50ला चालू होत असली तर ते 1 दिवस धरतात. पण माझा तो 1 दिवस गेलेला असतो. तिथे एक फसवणूक होऊ शकते. किंवा ते जी हॉटेल्स देतात त्याचा दर्जा चांगला नसतो, सर्व्हिस चांगली नसते. त्या एल्डरली म्हटल्यावर त्यांना कोण डायबेटीस आहे काय आहे,
पण त्याप्रमाणे त्यांना फूड सर्व केलं नाही जात, किंवा बऱ्याचदा टूर ऑपरेटर्सचे जे बरोबरचे असतात ते यंग जनरेशन असतात, ते धावपळ करत असतात, त्यांच्या पाठी हे धावू नाही शकत. त्याच्यामुळे इथे मग थोडेसे गैरसमज, थोडंसं त्यांचे गैरसोय असे होऊ शकतात. हे झालं बेसिक. पण फसवणूक कुठे होते की मी एखाद्या टूरला गेले, मला 6 ठिकाणे दाखवणार सांगितलं, पण ते 6 दाखवत नाहीत, 5च दाखवतात. एक काही कारणामुळे बंद आहे, पण त्याच्यासाठी ते ॲडिशन करत नाही. किंवा एखादी, आता माझा ॲनिव्हर्सरी आहे आणि ॲनिव्हर्सरीला मला टूरला जायचं आहे, ते मी बुक केले, त्याच्यानंतर टूर कंपनीला मे बी त्यांची तेवढ्या जागा भरत नसतील किंवा काही कारण असू शकेल, ती टूर ते पोस्टपोन करतात आणि मग ते मला कंपल्शन करतात की नाही, आम्ही पोस्टपोन केलेली टूर तुम्ही घेतलीच पाहिजे. आणि तेही कसं, तर टॅरिफ डिफरन्स भरून. बरोबर. कॅन्सलेशन असेल तर कॅन्सलेशन चार्जेस तर जातातच. त्यामुळे जर का मला मी स्पेसिफिक कारणासाठी टूर घेतली होती तर ती आता मी दुसरी घेऊ नाही शकत, आणि मग मला कॅन्सलेशन चार्जेस सुद्धा मिळत नाहीत. खरं टूर कोणी कॅन्सल केले, टूर ऑपरेटरनी केलेली आहे, त्याच्यामुळे माझा हा अधिकार आहे की मला सगळे चार्जेस परत मिळाले पाहिजेत. इथे ह्या लोकांची खूप फसवणूक होते. आणि म्हणून मला असं वाटतं की टूर बुक करताना सगळी तिथली भौगोलिक परिस्थिती, तिथली सामाजिक परिस्थिती, मी तिकडे काय बघणार आहे, हिस्टॉरिक प्लेसेस, ह्या सगळ्याचा अभ्यास करून आपण गेलं पाहिजे तिकडे. किंवा थोडंसं आधी, म्हणजे आता युरोपमधल्या काही देशांमध्ये असं आहे की तुम्हाला अख्खा दिवस ती म्युझियम्स बघण्यामध्ये घालवावा लागतो, तर आपली फिजिकल कंडिशन ती आहे का? का केवळ त्या एका म्युझियमचं नाव खूप प्रसिद्ध आहे म्हणून आपण तिथे जाणार आहोत? मला वाटतं हा अभ्यास सुद्धा ग्राहकांनी आधी स्वतः करणं थोडंसं अपेक्षित आहे ना सर, काय सांगाल तुम्ही? सबनीस मॅडम जसं आता म्हणाल्या की त्यांची फसवणूक होते, पण आपल्याला बेसिकली जेव्हा आपण टूर बुक करायला जातो त्यावेळी तो टूर ऑपरेटर आपली माहितीपत्रक तुम्हाला देतो. त्या टूरमध्ये ते सगळं त्यांनी व्यवस्थित लिहिलेलं असतं. फक्त काय होतं की आपण ते समजून घेत नाही. त्यावेळी आपल्याला ते चित्र इतकं सुंदर असतात, त्याच्यामध्ये माहिती असतं, आपण ते वाचत नाही. ज्यावेळी आपण पैसे भरतो त्यावेळी आपण हे प्रत्येक जे काही गोष्टी त्यात नमूद केलेल्या आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती करून घेणं हे सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. फसवणूक कधी होते, जेव्हा आपण टूर घेतो त्यावेळी त्याच्यातले काही गोष्टी तुम्हाला मिळत नाही. जसं मॅडमने सांगितलं की आपल्याला काही साईट सीइंग होत नाही किंवा हॉटेल बरोबर नसतं. ह्याच्यामध्ये पण बरेचसे कॅटेगरीज असतात, लाईक 3 स्टार कॅटेगरी, 4 स्टार कॅटेगरी, 5 स्टार कॅटेगरी. तर लोक त्याप्रमाणे त्याचं रेट आणि हॉटेल्स बुक करतात. फॉरेनमध्ये एक सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम असतो तो म्हणजे त्यांचे रूम्स फार लहान असतात. तर हा एक गैरसोय होतं. बरेचशा लोकांना ते ॲडजस्ट होत नाही, कारण आपल्याला इथे सवय असते की मोठ्या मोठ्या खोल्यांमध्ये राहण्याची सवय असते. आणि अशा काही गोष्टी घडतात की लाईक आता युरोपमध्ये ट्रॅव्हल करताना ह्या ठराविक पिरियडमध्ये त्यांच्या रूममध्ये AC नसतं, त्यांच्या रूममध्ये फॅन नसतं, पण त्यांची भौगोलिक स्थिती किंवा जे एन्व्हायरमेंट असतं इतकं कूल असतं, मग ते त्यासाठी ते लोक ठेवत नाहीत. ते म्हणतात की तुम्ही फक्त बाथरूमची खिडकी उघडं ठेवा आणि तुम्हाला तो थंड वारा येतो. म्हणजे अशा गोष्टी पण घडतात. मग ह्या टूरमध्ये आपण जेव्हा बुकिंग करतो ह्या सगळ्या माहितीपत्रक व्यवस्थित वाचणं हे आपलं काम आहे. आणि ते पूर्णपणे त्याचं व्यवस्थित इन्फॉर्मेशन घेऊन मग आपण त्यानंतरच टूर बुक करावी असं माझी विनंती आहे सगळ्यांना. सरांनी आता सांगितलं तसं की थोडासा अभ्यास आधी करणं, पण आपल्याकडे होतं कसं माहिती आहे, हा अभ्यास करणारा घरात कोणतरी एक असतो आणि मग तो खूप अभ्यास करायला लागल्यावर सगळ्यांना त्याची चेष्टा करायला लागतात की अरे पिकनिकला चाललोय, फिरायला चाललोय, तू काय अभ्यास करत बसलायस. पण मला वाटतं प्रश्न आधी विचारणं गरजेचं आहे ना, काय वाटतं तुम्हाला? की एकदा तिथे गेल्यानंतर मग अडचणी येण्यापेक्षा काही वेळेला ते गेट टुगेदर असतं किंवा आपण त्यांच्या समोर बसलेले असतो बुकिंगच्या वेळेला, तर त्याच वेळेला आपल्या अडचणी विचारणं हे सोयीस्कर असू शकतं. सर त्याच्यामध्ये एक समरीस मॅडमने जे सांगितलं आता की वयस्कर लोकांची जे टूर असते त्यामध्ये त्या लोकांना किती वेळा असं वाटतं की यार ठीक आहे, ही आपली समोरची टूरची व्यक्ती विश्वासाची आहे, आपण त्याच्यावरती विश्वास करू शकतो, ही एक मोठी कंपनी आहे, याच्यावरती विश्वास करू शकतो. पण जेव्हा सिनियर सिटीजन जेव्हा ट्रॅव्हलला जातात तर एक असं सांगणं गरजेचं आहे की त्यांनी एक पिरियड बघायला पाहिजे की ह्या कुठल्या वेळेत जायला पाहिजे. जास्त गर्दीच्या वेळेत जाणं मी तर त्यांना म्हणेन की थोडीशी काळजी घ्या. आणि ज्यावेळी टुरिस्ट कमी असतात अशा वेळी तुम्ही जा. म्हणजे समोरची व्यक्ती इतकी बिझी असते की तुम्हाला ते पूर्णपणे समजून देत पण नाही. मग हे केस तुम्हाला म्हणजे थोडंसं
आपण अशा वेळी प्लॅनिंग केली पाहिजे. बरोबर. किंवा एखादा कस्टमाइज टूर ऑपरेटर जो असतो तो व्यक्ती तुम्हाला व्यवस्थित ह्याबद्दल माहिती देऊ शकतो, पण त्याच्याकडे तेवढा फुल लोड नसतो, पण तो व्यवस्थित तुम्हाला हे समजून देऊ शकतो. करेक्ट. तर हे पण आपल्याला करता येईल. तुम्ही काय सांगाल या बाबतीत की म्हणजे पूर्वतयारी? आता ते सर म्हणले तसं गर्दी आपण तो सीझन प्रत्येक वेळेला अवॉइड करता येईल असं नाही. उदाहरण जसं चारधाम यात्रा, अमरनाथ यात्रा ठराविक वेळेलाच त्या ओपन होतात, ठराविक वेळेला एंड होतात. मग त्यावेळेला आपल्याकडे असं आपण म्हणू शकत नाही की मी आता हे सोडून अन्य ह्याच्यामध्ये अन्य कालावधीत जाईल, कारण तुम्हाला तिकडे जायला ऍक्सेसच नसतो. पण मग त्यातल्या त्यात आपण कसे सोयीने चांगले राहू शकतो ह्या सगळ्या गोष्टींची प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. त्यामुळे कधीही ग्राहकाने आधी माहिती काढणं किंवा ज्या आपल्या सगळ्या शंका आहेत त्या कंडक्टर टूर असो किंवा कस्टमाइज असो, ते सगळ्या त्याचं निरसन करून घेणं हे फार महत्वाचं आहे. बरोबर. जसं ममता जे बोलली की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, जी, तर त्या बाबतीत मला सांगायला लागेल की क्युअरसाठी फारशा रेमेडी नाहीच आहेत आपल्याकडे अवेलेबल. त्यामुळे प्रिव्हेन्शनच आपण केलं पाहिजे. बरोबर. आणि तू जे म्हणालीस की गेट टुगेदर होतं तेव्हा विचारता, पण त्याच्या आधी आपण पैसे भरलेले असतात. म्हणून मला असं म्हणायचं की पैसे भरायच्या आधी तुम्ही सगळा अभ्यास करा आणि मगच पैसे भरा. कारण नाहीतर त्यांच्या कॅन्सलेशन पॉलिसी तुम्हाला माहिती नसली तर तुम्हाला तुमच्या हार्ड अँड मनीतला एकही पैसा परत मिळणार नाही. खरं. आणि ह्यासाठी आपण बऱ्यापैकी बजेट बाजूला ठेवलेलं असतं. हा काही थोड्या पैशांचा प्रश्न नाही, याच्यामध्ये बराच पैसा आपण गुंतवलेला असतो, वेळ आपला त्याच्यामध्ये गुंतवलेला असतो, त्यामुळे त्याचे रिटर्न्स मिळणं हा आपला अधिकारच आहे. या सगळ्यामध्ये मगाशी जो विषय निघाला होता की तिकीटिंग असेल, हॉटेल बुकिंग, विजा, तर ह्या सगळ्या प्रोसिजरबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की मुळात कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आणि कॅन्सलेशनच्या वेळेला रिफंडच्या काय काय पॉलिसीज किंवा असू शकतात. विजापासून आपण सुरू करूया. ठीक आहे. आता जेव्हा आपण कुठली टूर बुक करतो, समजा इंटरनॅशनल टूर असल्यावर नॅचरली विजा आपल्याला करावं लागतं. त्याच्या आधी आपण पासपोर्ट बघतो की पासपोर्टची व्हॅलिडिटी आहे का नाही. बरेचशा वेळी असं होतं की आपण विजा करायला जातो, टूर बुक करतो आणि पाहतो की आपल्या पासपोर्टची व्हॅलिडिटी संपलेली असते. मग हे काही दिवस 15-20 दिवस त्याच्यामध्ये जातात, त्याच्यामुळे विजासाठी तुम्हाला वेळ मिळत नाही. तर सगळ्यात पहिले तुमचे पासपोर्ट तुम्ही व्यवस्थित तपासून घ्या, त्याच्यानंतरच तुम्ही टूर बुक करण्यासाठी जा. त्यानंतर कुठल्या कंट्रीला चाललात, समजा तुम्ही युरोपला चाललात, युरोप हे एक शेंजन ग्रुप कंट्रीज आपण म्हणतो, साधारण 30 देश ह्याच्यामध्ये आहेत. आणि ह्या सगळ्या देशांचे डॉक्युमेंटेशन जे काय आहे ह्याचे रूल अँड रेग्युलेशन खूपच वेगळे आहेत. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही एका पर्टिक्युलर टूर कंडक्टेड टूरसाठी चाललात तर तुम्ही पाहिलं असेल की त्याच्यामध्ये 13 दिवस 14 दिवसाचे टूर असतात आणि ते तुम्हाला 7-8 दिवसासाठी घेऊन जातात. मग ह्यावेळी आपल्याला जे आपण प्लॅन करतो की हां मग आपण पहिल्यांदा कुठल्या कंट्रीमध्ये जातो आणि कुठल्या कंट्रीचा विजा आपण घेतो, त्याप्रमाणे टूर ऑपरेटर तुम्हाला सांगतो की तुम्हाला ह्या कंट्रीचं विजा ॲप्लिकेशन केलं पाहिजे. आणि त्याचवेळी तो हे पण सांगतो तुम्हाला की ह्यासाठी तुम्हाला साधारण एवढे दिवस विजासाठी लागणार आहेत. मग ते दिवस नसतील मग तुम्ही पुढची टूर बुक करा. म्हणजे तुम्हाला तेवढं बफर झोन मिळतो की हां ह्या पिरियडमध्ये आपण बुक केलं तर आपल्याला आपली विजा पण होईल आणि टूर पण होईल. पण ह्यामध्ये कधी कधी असं होतं की लोक, जसं आपण विचारलं की विजा आमचा रिजेक्ट झाला, रिफ्यूज झाला, तर विजा रिफ्यूज कधी होतो ह्याला काहीतरी एक पर्टिक्युलर फॅक्टर्स असतात. ते फॅक्टर्स म्हणजे तुमचं डॉक्युमेंटेशन. समजा तुम्ही विजा ॲप्लिकेशन करताना तुम्हालाच माहितीपत्रक तुम्हालाच भरावं लागतं, विजा फॉर्म तुम्हालाच भरावं लागतं. तर त्या फॉर्ममध्ये भरताना आपल्याला काही गोष्टी इम्पॉर्टंट भरावे लागतात. त्याच्यामध्ये कदाचित तुम्ही काही चुकला असाल तर ते लोक कॉन्सलेटवाले हे बघणार नाही की हे कोणाची टूर आहे, हे कोण ऑपरेटर आहे. ते फक्त बघतील की ह्यांनी चुकीचं तिथे फॉर्ममध्ये भरलेलं आहे, त्याच्यावरती पण ते रिजेक्ट करू शकतात. तर ह्या गोष्टी थोडंसं आपण काळजीपूर्वक फॉर्म भरणे आणि नंतर डॉक्युमेंट जेव्हा आपण त्यांना देतो, लाईक बरेचसे कंट्री तुम्हाला बँकेचे स्टेटमेंट मागतात. मग त्या स्टेटमेंटमध्ये शिक्का आणि सिग्नेचर हे महत्त्वाचा भाग असतो. मग ते आपण लोक त्यांना देत नाही. मग ह्यामध्ये पण विजा रिजेक्शनची संभावना जास्त असते. मग ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही विजा फॉर्म भरताय त्याचे नियमावली तुम्ही वाचून घेणं आणि त्याप्रमाणे तुम्ही ते फॉर्म अर्ज करणं किंवा आपलं टूर बुक करणं हे त्यात भाग असतो. त्यानंतर तुम्ही आपलं जेव्हा एक पर्टिक्युलर कंट्री डिसाईड करते की हा मला ही टूर घ्यायची आहे, मग ते टूर घेताना जेव्हा आपण कंडक्टेड टूर्स घेतो त्याच्यामध्ये असं बघतो की आपण 13-14 दिवसामध्ये 7-8 देश बघतो, पण ते खूप हेक्टिक होतं. आणि स्पेशली सिनियर सिटीजनला आम्ही ते ॲडवाईज करत नाही, कारण त्याच्यामध्ये इतकी पळापळी असते की तुम्हाला थोडीशी काळजी घ्यावी लागते. मग त्यांना आम्ही सल्ला देतो की हां आमच्याकडे 4 दिवसाचं ट्रिप आहेत, 4 कंट्रीजचं टूर आहे, हे तुम्ही करू शकता, त्याला एक 10 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला ते करून देऊ. ह्या गोष्टी तुम्हाला पर्सनलाइज टूरमध्ये व्यवस्थितपणे करून देता येतात.
म्हणजे आम्ही त्या लोकांना 7-8 देश न दाखवता 3 कंट्री व्यवस्थितपणे त्यांना आम्ही दाखवतो आणि त्याप्रमाणे त्यांचंही प्लॅनिंग करून देतो. ह्यामध्ये तुम्हाला व्हिसा रजिस्ट्रेशनचे पण चान्सेस कमी असतात आणि तुम्हाला तुमची टूर पण सक्सेसफुल होते. हल्ली आणि असा ट्रेंड आलाच आहे ना की आता मी थोडे थोडे पैसे खर्च करेन आणि 3-3 देश बघून येईन. हा ट्रेंड आता खूप मोठ्या प्रमाणात यायला, पूर्वीसारखं राहिलं नाही की जाऊया 15 दिवस आणि खूप देश बघून येऊया. बरोबर. आणखीन एक तुमचा विषय होता की एअर तिकीटिंग बद्दल आपण बोललात. मग ह्या केस कधी कुठे असतात की जेव्हा आपण इंडिव्हिज्युअल बुकिंग करतो, मग लोक आपले स्वतः तिकीट बुक करून आमच्याकडे जेव्हा व्हिसासाठी येतात, मग त्यांना त्यावेळी माहीत नसतं की यार हे तिकीट रिफंडेबल आहे का नाही. बरोबर. मग त्यावेळी त्यांचा तो प्रॉब्लेम येतो की यार आपलं व्हिसा रिजेक्ट झालं आहे आणि आपले तिकीट पण नॉन रिफंडेबल झाले आहेत. मग ह्यावेळी कदाचित जेव्हा तुम्ही बुकिंग करता त्याची नियमावली पण तुम्हाला वाचून घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्ही व्हिसासाठी ॲप्लिकेशन करा. कस्टमाइज टूरमध्ये तुम्हाला जो एजंट असतो तो तुम्हाला त्याची पूर्ण माहिती व्यवस्थित देतो आणि ती माहिती तुम्हाला वर्बली देतोच. आणि त्याशिवाय आम्ही ग्राहकांना असं विनंती करतो की आम्ही तुम्हाला मेलवरती पण हे सगळे इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तुम्ही ते व्यवस्थित ते वाचून घेणं हे तुमचं काम आहे. मग पुढे ह्या तक्रारी कमी होतात, ऑटोमॅटिकली कमी होतात. दोनदा तुम्हाला इन्फॉर्मेशन व्यवस्थितपणे तुम्हाला समजून दिली, मग हे कॅन्सलेशन पॉलिसीज आणि बाकीचे जे काही रिफ्युजल आणि या गोष्टी होत नाहीत. बरोबर आहे. मला सबनीस मॅडमना विचारायचं आहे की आपली ही चर्चा सुरू होण्यापूर्वी तुम्ही एक अनुभव सांगितला होता व्हिसाच्या संदर्भात की तुम्ही कुठल्या देशाचा व्हिसा काढला आणि एंट्री दुसरीकडनं केली तर काय अडचणी येऊ शकतात. मला वाटतं आपल्या सगळ्या प्रेक्षकांना, ते ग्राहक आहेत, ते थोडे सजग होतील की आपल्याला नेमकं काय करायचं आहे त्यावेळेला. प्लीज सांगा मला. जसं बिडकर सरांनी सांगितलं ना, तसंच मला स्वतःला अनुभव आला होता की आम्ही ईस्ट युरोप टूरला गेलो आणि एंट्री पॉईंट आमची होती जर्मनी, बर्लिनला, पण विजा आता आमचा होता पोलंडचा. अच्छा. कारण ह्याच कारणामुळे की बाबा अपॉइंटमेंट नव्हत्या, त्याच्यामुळे पोलंडचा विजा होता. आणि आम्ही जेव्हा तिकडे बाहेर जायला निघालो तेव्हा आम्हाला अडवलं की तुमचा पोलंडचा विजा आहे, इथे तुम्ही कसे काय आलात. पण त्यावेळी लकीली मी पहिली होते आणि माझ्या पासपोर्टवरती US चा व्हॅलिड विजा होता, त्याच्यामुळे त्यांनी ओके US शी हॅज US विजा गो असं करून मग मी सांगितलं हे सगळे माझ्याबरोबर आहेत. त्यामुळे त्यांचं काही हे न करता त्यांना पण पटकन पाठवलं गेलं. पण म्हणजे तो जर का US विजा नसता तर आम्हाला तिकडे खूप प्रॉब्लेम्स फेस करायला लागले असते, कारण टूर कंपनीचं कोणी आमच्याबरोबर नव्हतं, ते आम्हाला तिकडे भेटणार होते. त्याच्यामुळे ह्या डिफिकल्टीज येतात आणि हा नसता तर आमचे खरंच खूप प्रॉब्लेम झाले असते. सो तुम्हाला याही गोष्टीची काळजी स्वतः घेतली पाहिजे, नाही का? याबद्दल त्यांना मी आणखीन एक म्हणजे आमच्या ग्राहकांना मी नेहमी सांगतो की विजाचे अपॉइंटमेंट डेट सध्या तरी प्रॉब्लेम आहेत, खूप खूप जास्त प्रॉब्लेम आहेत. स्पेशली युरोपियन कंट्रीज आणि मे, जून, जुलै, ऑगस्ट हे 4 महिने भारतातून टुरिस्ट जाणारे खूप असतात आणि विजाचे अपॉइंटमेंट आपल्याला मिळत नाही. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आम्हाला येतो. मग त्यावेळी आम्ही सुचवतो की तुम्ही ह्या मार्गी जा, म्हणजे तुम्ही पोलंडला किंवा जर्मनीला तुम्ही लँड करा आणि तुम्ही पुढे जा. पण आम्ही त्यांना असं सांगतो की तुम्ही 1 दिवस तरी कमीत कमी मुक्काम पोलंडमध्ये करा, तिकडचं स्टॅम्प घ्या, विजाचा स्टॅम्प घ्या, मग पुढे प्रवास करा. ह्या इतक्या सोप्या गोष्टीमध्ये आम्ही त्यांना सांगतो, मग त्यावेळी असे प्रॉब्लेम्स येत नाहीत. बरोबर. सो हे एक लक्षात ठेवलं पाहिजे. ग्राहक खूप लहान वाटत असलं तरी महत्त्वाच्या गोष्टी आहेत, जर पुढच्या अडचणी टाळायच्या असतील तर. मला आठले मॅडमना आता थोडासा वेगळा विषय विचारायचा आहे. मी हॉटेल बुकिंगकडे वगैरे येणार आहे आणि त्याच्या रिफंडकडे, कारण तो सुद्धा एक खूप मोठा प्रश्न आहे. पण तुम्ही एक खूप इंटरेस्टिंग काम करता, हां, एक गाईड म्हणून, भले ती सिटी टूर असेल. तर तुमचा काय अनुभव आहे किंवा काय एक रोल असतो? आता आपण इथे बऱ्याचदा बोललो आहे की तो जो आपला गाईड असतो तो आपल्याला भेटणार असतो, तर मुळात या गाईडचं काम काय असतं? कारण त्या क्षणाला त्याच्यावरच सगळ्यांची नजर असते. काय सांगाल? बरोबर. ॲक्च्युली टूर गाईड हे खूप जबाबदारीचं काम आहे, कारण टूर गाईड हा फक्त त्या टूर कंपनी किंवा टूर ऑपरेटरला रिप्रेझेंट करत नाही, तर तो आपल्या देशाला रिप्रेझेंट करत असतो. बरोबर. माझं काम आहे ते मोस्टली विदेशी पर्यटकांबरोबर असतं, तर त्यामुळे तिथे तर आपली जबाबदारी आणखी वाढते, कारण आपल्या देशाला आपण तिथे रिप्रेझेंट करतो. बरोबर. त्यामुळे आपल्याला एक तर शिस्त, वेळ पाळणं हे फार महत्त्वाचं आहे. जे भारतीयांबद्दल असं बोललं जातं की वेळ पाळण्याच्या बाबतीमध्ये वक्तशीर नसतात, त्यामुळे आपण त्या वेळेच्या आधी तिथे पोहोचणं, नंतर डिसिप्लिन जी काही आपल्याला आयटिनरी दिली आहे त्याचं प्रॉपर प्लॅनिंग करून ती सगळी ठिकाणं दिलेल्या वेळेमध्ये कव्हर होतील हे बघणं, हे पण गाईडचं काम आहे. बरोबर. कारण नाहीतर आपण त्यांना सांगितलं चला जा, पण एक ठराविक वेळेत परत या, किंवा ह्या अमुक अमुक गोष्टीमध्ये इथे असं आहे,
आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांची सेफ्टी आणि सिक्युरिटी, कारण ते आपल्या देशामध्ये आलेले आहेत तर त्यांची काळजी घेणं. कारण बरेच वेळा काय होतं की लोकल लोक सुद्धा फॉरेनर दिसतात म्हणून त्यांच्या मागे लागणं, काही वस्तू विकण्यासाठी म्हणा किंवा आमच्याबरोबर फोटो काढून घ्या असे सुद्धा काही लोक रिक्वेस्ट करतात. त्यावेळेला ॲज अ गाईड आपल्याला त्यांना संरक्षण द्यायला लागतं, कारण सगळ्यांचेच हेतू कसा असेल माहिती नाही. तर आपल्यामुळे त्यांना काही इजा अपाय असं झालं नाही पाहिजे. त्यानंतर त्यांच्या म्हणजे मी म्हणते की टूर गाईड हे कसं आहे की हे एक कंटिन्युअस लर्निंग प्रोसेस आहे. टूर गाईडला सगळं म्हणजे फक्त तिकडच्या ठिकाणाची माहिती द्यायची नाही आहे, तर पूर्ण आपल्या देशाची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक किंवा आपला जो वारसा आहे त्याची सगळ्याची माहिती पाहिजे. आणि जे जे चाललंय नवीन नवीन ती सगळीच माहिती पाहिजे. कारण नाही तुम्हाला कुठलाही प्रश्न ते विचारू शकतात, काहीही अडचण येऊ शकते. एक्झॅक्टली. त्यावेळेला आपल्याला त्याचं अगदी हसतमुख राहून योग्य रीतीने समाधान करायला पाहिजे. त्यावेळेला काहीतरी उडवाउडवीचं उत्तर देऊन किंवा रागावून चिडून काही उपयोग नसतो, कारण कधी कुठली परिस्थिती येईल हे सांगता येत नाही. जसं आता आपण नंतर सरांशी बोलूच की मेडिकल इमर्जन्सी येऊ शकते, दुसरं काही अपघात होऊ शकतो. मग त्यावेळेला आपल्याला ती सिच्युएशन व्यवस्थित हँडल करता आली पाहिजे. किंवा काही वेळेला ना ग्राहक त्यांच्या तक्रारी किंवा अडचणी त्या कंपनीपर्यंत न पोहोचवता त्यावेळेला टूर गाईड त्यांच्या बरोबर असतात, त्यांनाच सांगायला सुरुवात करतात. म्हणजे इतकं ते जवळचे होतात त्या 10-15 दिवसांचा विचार केला. विविध म्हणजे फक्त त्या सहलीशी निगडीत असंही नाही, त्यांना काही पैसे एक्सचेंज करायचे असतात, दुसरी काही खरेदी करायची असते किंवा अजून काही तिसरा प्रॉब्लेम असतो. त्यावेळेला ते आपल्याला सांगतात तेव्हा आपण ही माझी जबाबदारी नाही असं नाही म्हणू शकत. आपल्याला त्याचं योग्य रीतीने समाधान हे करता आलंच पाहिजे, म्हणजे आपण आपल्या 100%. आणि जर काही इमर्जन्सी उद्भवली तर स्वतःला मागे ठेवून पहिल्यांदा आपल्याला त्यांना प्रायोरिटी द्यायची, हे महत्वाचं आहे टूर गाईडचं काम. बरोबर आहे सर. आता हा विषय निघालाच आहे तर मला एक थोडक्यात पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की मग अशा वेळेला जे काउंटरला बसलेली मंडळी असतात, जे थेट ग्राहकांना फेस करणार आहेत, किंवा हे जे टूर गाईड्स असतात, त्यांच्यासाठी काही ट्रेनिंग सेशन्स वगैरे होतात का की समजा ग्राहक अडचण घेऊन आला तर त्याचं निराकरण करणं त्या लेवलला किंवा त्याला थोडं ईज वाटणं या सगळ्याबद्दल किंवा टूर गाईडच्या संदर्भात सुद्धा? आता मी आमच्या फेडरेशनच्या विषयी सांगतो. ट्रॅव्हल एजंट फेडरेशन ऑफ इंडिया ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेतो. म्हणजे आता आम्ही काही प्रोग्राम्स असे आयोजित करतो. फॉर एक्झाम्पल एक पर्टिक्युलर विजा कंपनी आहे, जसं VFS म्हणतो आपण, विजा फॅसिलिटेशन सर्व्हिसेस, किंवा अमेरिकन राजदूतालय, ह्या लोकांना आम्ही बोलून विजाच्या बद्दल जे काही अडचणी असतात ते आम्ही त्यांना समजून सांगतो, त्यांच्या मीटिंग्स घेतो आणि ते आमच्या मेंबर्सला व्यवस्थितपणे ते माहिती देतात आणि त्याच्यानंतर तेच लोक फर्दर दे गिव्ह इन्फॉर्मेशन किंवा ती पूर्ण माहिती आपल्या ग्राहकांना देतात. त्याचप्रमाणे हे जे काही ट्रेनिंग असते आपल्या स्टाफच्या बद्दल जे आपण सांगितलं की आमच्या स्टाफला जेव्हा आम्ही टूरला पाठवतो तर ह्या सगळ्या माहिती आम्ही त्यांना ऑलरेडी व्यवस्थितपणे आधी समजून सांगतो. आम्ही असे बरेचसे टूर केलेले आहेत जे आम्ही टाफीच्या मार्फत म्हणा, इंडिव्हिज्युअली म्हणा, 200 लोकांना मी टूरला घेऊन जातो. स्पेशली त्यामध्ये शाळेचे ग्रुप्स असतात, कॉलेजेसचे ग्रुप असतात. कित्येक वेळा असं असतं की एका ग्रुपमध्ये, एका टूरमध्ये आमचे 180 मुली असतात आणि 20 मुलं असतात फक्त. मग हे इतका मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आमच्यावरती असते. मग ह्याच्यासाठी जे काही ट्रेनिंग लागते हे सगळं आम्ही ॲडव्हान्समध्ये त्यांना व्यवस्थित माहिती देतो. आणि त्याचबरोबर आमचे काही ग्रुप लिडर्स असतात ते त्यांच्याबरोबर जातात आणि हे टूर संपेपर्यंत ही पूर्ण जबाबदारी आम्ही व्यवस्थित पार पाडतो, याची आम्ही दक्षता घेतो. आणि मॅडमने आता सांगितलं तसं की काही इमर्जन्सी येऊ नये पण आलीच, काही वेळेला असं नैसर्गिक घटना घडतात, लँडस्लाइड सारख्या असतील, भूकंप, काहीही होऊ शकतं, तर अशा वेळेला मग काय, कशा पद्धतीने? अशा वेळी आम्ही लोकल आमचे तिथे टूर गाईड असतात किंवा टूर ऑपरेटर्स असतात, त्यांची आम्ही मदत घेतो आणि ते सगळे विषय आम्ही तिथे सॉल्व्ह करायचा 100% प्रयत्न करतो. पण या सगळ्यामध्ये आता समजा आता ग्राहकांच्या वतीने जर विचार केला तर अशा समजा जर काही इमर्जन्सी झाल्या, विशेष करून नैसर्गिक घटना असेल, तर मग आपलं सगळं शेड्यूल बदलतं. परतीची आपली वेळ असेल किंवा आपण जे बुकिंग केलंय, एअरलाईन असेल, ट्रेन, जे काही, तर अशा वेळेला हे जे बदल होतात त्यासाठी मग ग्राहकांचा विचार कशा पद्धतीने केला जातो? आपले जे काही कॅन्सलेशनचा मुद्दा तुम्ही आता सांगितलं होतं, तर एक कॅन्सलेशन जे सगळ्याच टूरमध्ये असे प्रॉब्लेम येतातच. उदाहरणतः एका फॅमिलीने आपली टूर बुक केली, त्यांना युरोपला जायचं आहे, त्यांच्या घरी त्यांची मुलगी
तिचं लग्न पण व्हायचं आहे, पण तिचं अजून काही फिक्स झालेलं नाही. अच्छा. मग त्यावेळी आपण टूर बुक केली हां. आणि शेवटच्या क्षणात ते कॅन्सलेशन त्यांना करावं लागलं. आणि तुम्ही ऑलरेडी ते साईन केलेलं आहे डिक्लेमेशन की आम्हाला ह्या तारखेपर्यंतच रिफंड मिळणार. लाईक फॉर एक्झाम्पल 3 महिने आधी बुक केलं तर तुमचे 10% कट होतात किंवा 25% कट होतात. 2 महिने आधी बुक केलं तुमचे 50% कट होतात. आणि 1 महिना आधी किंवा 15 दिवस आधी बुक केलं तुम्हाला पैसे मिळत नाही. हे आपण साईन करतो. पण त्याच्यानंतरही ही गोष्टी 10 दिवसाच्या आत अशा विषय घडतात की आज म्हणजे मुलीचं लग्न ठरलेलं आहे आणि त्यांना टूरला जाता येत नाही, किंवा कोणाचा ॲक्सिडेंट झालेला आहे, टूरच्या आधी ॲक्सिडेंट झालेला आहे. मग त्यावेळी आपण काय करायचं? मग या सगळ्या गोष्टींसाठी एक उपाय असतो, तो म्हणजे तुमचा इन्शुरन्स. ट्रॅव्हल इन्शुरन्स आपण त्याबद्दल म्हणतो. ट्रॅव्हल इन्शुरन्समध्ये हे सगळे प्रावधान आहेत. तुम्हाला हे रिफंड्स तुम्हाला अरेंज करून देतात. पण त्यासाठी तुम्हाला असे काही घटना घडू नये म्हणून आम्ही ट्रॅव्हल एजंट फेडरेशन ऑफ इंडियातर्फे आम्ही इव्हन इन्शुरन्सच्या टीमला बोलवलं होतं, त्यांच्याकडून माहिती घेतली आणि ते सगळे आम्ही आमच्या मेंबर्सला दिलं आणि त्या मेंबर्सनी पुढे त्यांच्या ग्राहकांना सांगितलं. त्यामुळे बरेचशा अशा गोष्टी असे विषय सॉल्व्ह करण्यात आले आणि त्यांना रिफंड पण मिळालं. हां, ह्याच्यामध्ये थोडेफार तुम्हाला पर्सेंटेज पैसे मिळत नाही, ते सर्व्हिस चार्ज असो किंवा काही एअरलाईनचे टॅक्सेस असतील किंवा हॉटेलचे काही टॅक्सेस असतील, किंवा आपण जेव्हा टूर्स म्हणतो, टूर बुक केलं की ते कदाचित त्या साईट सीइंगचे पैसे आपल्याला एंट्री तिकीटचे पैसे मिळत नाही, कार रेंटलचे पैसे मिळत नाही, थोडेफार कटिंग होतात, पण तुम्हाला मॅक्झिमम रिफंड तुम्हाला मिळू शकतो. मग त्यासाठी लोकांनी ट्रॅव्हल इन्शुरन्स इंटरनॅशनल ट्रॅव्हल करण्यासाठी घ्यावं असं आमचं हे. मॅडम काहीतरी म्हणत होत्या. आता सरांनी जे सांगितलं ना त्याच्यात एक मी उदाहरण देते की माझ्याकडे आलेली एक कंप्लेंट आहे. नवरा बायको आणि नवऱ्याची बहीण हे एका टूर कंपनी बरोबर जाणार होते. युरोपची टूर होती. ट्रिपल ऑक्युपन्सीची त्यांनी रूम घेतली आणि टूरच्या आदल्याच दिवशी ते बायकोची बहीण कोलॅप्स झाली, तिला ॲडमिट केलं, ती कोमात गेली आणि त्यामुळे त्या नवरा बायकोनी टूर कॅन्सल केली. त्यांची होती ट्रिपल ऑक्युपन्सी. नवऱ्याची बहीण एकटी त्यांच्याबरोबर टूरला गेली, पण त्या दोघांचे कॅन्सलेशन चार्जेस त्यांनी काही दिले नाहीत. ते तर आपण समजता येईल की बाबा आदल्याच दिवशी त्यांनी ती कॅन्सल केली. पण ती जी तिसरी बाई होती तिच्याकडून त्यांनी सिंगल ऑक्युपन्सी रूमचे नव्याने चार्जेस घेतले, पूर्ण चार्जेस नव्याने घेतले. तर ह्या गोष्टीसाठी काय करता येईल की हा म्हणजे सरासर अन्याय झाल्यासारखा त्यांना वाटला होता, कारण ट्रिपल ऑक्युपन्सी रूममध्ये ती सहज राहू शकत होती. बरोबर. पण ते न करता तिच्याकडून अजून नवीन चार्जेस घेतले गेले. हे चुकीचं आहे, हे पटलं आम्हाला. पण अशा केसेसमध्ये आम्ही ही घटना एकदमच वेगळी आहे, पण कोणी असं चार्ज करू नये हे आम्हाला, कारण त्यांना ऑलरेडी ते 2 रिफंड नॉन रिफंड तुम्ही रिफंड देतच नाही, मग तुम्हाला त्या सिंगल रूमचं चार्ज करायला नाही हवं असं म्हणता येईल. आणि ह्या इतक्या आयत्या वेळेला घडलेल्या घटना असतात ना की त्याच्यावर विचार करून पुढे ऍक्शन घेण्याचा वेळच आपल्याकडे नसतो. पण मग अशा केसमध्ये तुमची असोसिएशन काही त्या ग्राहकांना मदत करेल का? आमचे जेव्हा लोक आमच्याकडून जेव्हा टूर बुक करतात हे सगळ्या माहिती आम्हाला असतात की असे काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात. उदाहरणार्थ आता सध्या कोविड पॅन्डेमिकमध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी झाल्यात. मग त्यावेळी आम्ही आमच्या सगळे जे सभासद किंवा आमचे जे मॅनेजमेंट आहे आम्ही बसून ऑनलाईन ह्याच्याबद्दल आम्ही विषय काढला होता, चर्चा केली. त्याच्यामध्ये आम्ही बऱ्याचशा गोष्टी सॉल्व्ह केल्या. स्पेशली एअरलाईनचे रिफंड्स त्यावेळी मिळत नव्हते. आमच्या असोसिएशननी सगळ्यांना मेल टाकून, आमच्या फायनान्स मिनिस्टरला मेल टाकून त्यांना हे सगळं सांगितलं. एअरलाईन जे DGC असतं त्यांना आम्ही मेल टाकून, म्हणजे आमच्या मॅनेजमेंटने मेल टाकून त्यांना लिहिलं की असं गोष्टी झालेल्या आहेत, तर एअरलाईनने आम्हाला रिफंड का नाही द्यायचं. अशा केस करत करत सगळ्यांना रिफंड मिळालं. असं मला तरी आठवत नाही की कोणी एअरलाईन इंडस्ट्रीनी पैसे थांबवलेत, ते सगळ्यांनी दिले. इवन त्याच व्यतिरिक्त हॉटेल इंडस्ट्रीनी पण लोकांनी रिफंड दिले. मग आम्ही आमच्या ट्रॅव्हल एजंट फेडरेशन ऑफ इंडियातर्फे ऑलरेडी भरपूर असं काही कार्य केलेलं आहेत. त्यांना लेटर्स लिहून आम्ही हे सांगितले की हे रिफंड सगळ्यांना मिळायला पाहिजे. मग ते आमचे ग्राहक असो किंवा कोणाचेही ग्राहक असो, ते आम्ही करतो. ह्या सगळ्या केसेसमध्ये कारण कसं आहे की प्रत्येक ग्राहकाला आपला पैसा वाया जाऊ नये असं वाटत असतं, कारण त्याने तो आनंद तर घेतला नाहीये, मग आमचे पैसे कसे काय तुमच्याकडे. या काही वेळेला सर विमान कंपन्या, म्हणजे हे फार रेअर उदाहरण आहे, पण विमान कंपन्या बंद होणं आणि मग त्याच्यामध्ये जे बुकिंग केलेलं आहे त्याचं काय, ह्या सगळ्या प्रश्नांबद्दल कसा विचार होतो, कारण आपल्याकडे सुद्धा अशी घटना घडलेली आहे. हो, काही एअरलाईन्स आता गेल्या 4-5 वर्षामध्ये तो अनुभव सगळ्यांनाच आलेला आहे आणि त्याचा त्रास म्हणजे ग्राहकांनाही होतो आणि ट्रॅव्हल एजंटला सगळ्यात जास्त होतो. तर ह्या बाबतीतही आम्ही आमच्या ट्रॅव्हल एजंट फेडरेशन ऑफ इंडियातर्फे पत्रक दिलेलं आहे. मिनिस्ट्रीमध्ये आम्ही ते लेटर्स पाठवून त्यांना सांगितलं की ह्याचाही विषय तुम्ही आम्हाला
मदत करा किंवा ह्याच्याबद्दल काही इन्शुरन्स करता आलं तर ते आम्हाला बेनिफिशियल राहील, कारण आमचे भरपूर पैसे गुंतलेले असतात. कित्येक वेळात आमचे म्हणजे लाखांनी कोट्यावधी रुपये आमचे गुंतलेले असतात, ते रिफंड आम्हाला मिळत नाही. अजूनही अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्यासाठी आम्ही अर्ज केलेला आहे आणि होप वी विल गेट बॅक अवर रिफंड्स पॉसिबल आहे. आणि हा फायदा सगळ्यांनाच होईल ना, म्हणजे त्या कंपनीला जेव्हा रिफंड मिळेल तेव्हा ते त्यांच्या ग्राहकांना करू शकतील, नाही का? हे सगळं 2 वे प्रोसेस. मुंबई ग्राहक पंचायतीच्या सदस्य प्रतिनिधी म्हणून तुम्ही दोघी आहात आणि आता आपण तक्रारींबद्दल किंवा येणाऱ्या अडचणींबद्दल बोलत असताना कशाच्या तक्रारी आपण करू शकतो आणि मुळात अधिकार आपल्या ग्राहकांचे काय काय असावेत असं तुम्हा दोघींना वाटतं आणि त्याचं निवारण कसं होतं? आधी मी आठले मॅडमना विचारेन की एक ग्राहक प्रवासी म्हणून अधिकार कुठले कुठले असावेत त्या प्रवासाला? हे बघा, आता आपण प्रवासी हा शब्द वापरला पण शेवटी प्रवासी हा ग्राहकच आहे. तर ग्राहक संरक्षण कायदा जो आहे त्याने ग्राहकाला 6 अधिकार दिलेले आहेत. माहितीचा अधिकार, निवडीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, मत ऐकून घेतले जाण्याचा अधिकार, तक्रार निवारणाचा अधिकार, सुरक्षिततेचा अधिकार. मग आपण तसं जर बघितलं तर हे सगळे जे अधिकार मिळालेले आहेत ते पर्यटनाला सुद्धा ऍप्लिकेबल होतातच ना. पर्यटन काही वेगळं नाही, याच्यात पण आपल्याला सगळी माहिती व्यवस्थित मिळाली पाहिजे, निवडीचा अधिकार मिळाला पाहिजे, सुरक्षितता माझी त्या कंपनीने जपली पाहिजे, शिवाय मला तक्रार आली तर ती सोडवली गेली पाहिजे, माझं काही मत असेल तर ते पण ऐकून घेतलं पाहिजे. पण आता एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा की पर्यटन इंडस्ट्री ही खरं एक भारताच्या GDP मध्ये खूप मोठा योगदान देणारी इंडस्ट्री आहे आणि लाखो लोकांना याच्यामध्ये रोजगार मिळतोय. पण आता दुर्दैवाने मंत्रालयाने काहीतरी, पर्यटन मंत्रालयाने सिरियसली ही गोष्ट घ्यायला हवी की ह्या सगळ्यावर नियंत्रण ठेवणारी काही नियामक बॉडी अजून बनलेली नाहीये किंवा काही रूल्स रेग्युलेशन्स बनलेले नाहीयेत. किंवा आता महारेरामध्ये जसं आपल्याला इस्टेट एजंटला रजिस्ट्रेशन बंधनकारक आहे तसं काही इथे ट्रॅव्हल एजंट्सला किंवा टूर ऑपरेटर्सना काही कुठली अशी सरकारी ह्याच्यामध्ये ते रजिस्ट्रेशन करणं किंवा असंही काही बंधनकारक नाहीये. त्यामुळे खरं सांगायचं तर तक्रार उद्भवल्यावर ग्राहकाला फार लिमिटेड रिसोर्सेस आहेत तक्रार सोडवण्याचे. मॅडम सांगतील त्याबद्दल की सोडवण्यासाठी जे रिसोर्सेस कमी आहेत म्हणजे नेमकं काय आणि या संदर्भात काही कायदे आहेत का ग्राहकांसाठी? आता काय आहे की टुरिझम इंडस्ट्री जी आहे ती सेंट्रल लिस्ट, स्टेट लिस्ट, कन्करंट लिस्ट कशाच्याच अंडर येत नाही. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटचा त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा अंकुश नाहीये. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटनी ह्याच्यासाठी काहीतरी रेग्युलेटरी बॉडी करणं आवश्यक आहे. आता हा झाला एक भाग की गव्हर्नमेंटनी काय करणं आवश्यक आहे. ग्राहकांच्या बाबतीत बोलायचं तर जसं ममतानी सांगितलं की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आणि इथे प्रिव्हेन्शन इज द ओनली क्युअर असा आहे प्रकार. त्याच्यामुळे जर का त्यातून काही फसवणूक झाली म्हणजे होतेच, तर आपल्याला 2-3 मार्ग असतात. पहिलं म्हणजे त्या टूर कंपनीकडे जाऊन हातपाय जोडून की बाबा असं झालं, आमचे द्या हो पैसे परत, आणि मग ते त्यांच्या मर्जीवरती असतं द्यायचे किंवा नाही. कारण त्यांचं जे काही कॉन्ट्रॅक्ट असतं, मी त्यांच्याकडे पैसे देताना सगळ्या सह्या केलेल्या असतात, त्याच्यात मी त्यांना सगळे अधिकार दिलेले असतात. बरोबर. टूर कॅन्सल करायचे, टूर चेंज करायचे, डेस्टिनेशन चेंज करायचे, दिवस चेंज करायचे, कमी जास्त करायचे, सगळे मी अधिकार त्यांना देऊन बसलेली असते. पण ते जर का मी कॅन्सल केलं तर मात्र ते माझे कॅन्सलेशन चार्जेस करणार. मी रिस्केड्यूल केलं तर रिस्केड्युलिंग चार्जेस ते घेणार, प्लस कॅन्सलेशन चार्जेस घेणार. म्हणजे थोडक्यात काय की मी माझे सगळे अधिकार त्यांना देऊन बसलेली असते. त्याच्यामुळे अभ्यास करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. बरोबर. आणि एवढं करून जर का फसवणूक झालीच तर पहिलं आपण एक ट्राय करू शकतो की जसं आमचं मुंबई ग्राहक पंचायतचं समेट हा प्लॅटफॉर्म आहे की जिथे आपण मेडिएशन थ्रू समेट करून की दोन्ही पार्टींशी बोलून सामंजस्याने आपण सोडवू शकतो तक्रारी. आणि मला सांगायला अभिमान वाटेल की ह्याच्या थ्रू आम्ही बऱ्याचशा तक्रारी सोडवलेल्या सुद्धा आहेत. कोणत्या कोणत्या स्वरूप होतं या तक्रारींचं? हे मेडिएशन, रिफंड न देणं किंवा काही बुकिंग केलेलं होतं पण ती टूर झाली नाही, अशा वेळेस मग त्यांना काही त्यांचे रिफंड मिळवून देणं. अच्छा. दोघांकडूनही थोडंसं पुढे यायला लागतं की मी थोडं सोडायला लागतं, त्यांनी सोडायला लागतं, पण अशा तक्रारी आपण सोडवू शकतो. आणि ह्याच्याही पुढे जाऊन हे नाही झाली तर ग्राहकाला ग्राहक न्यायालयाशिवाय दुसरा पर्याय नसतो. बरोबर आहे. ग्राहक न्यायालयात मग जाऊन ज्या प्रकारची तक्रार असेल, डेफिशियन्सी असेल, नीट हॉटेल चांगलं नाही किंवा काय डेफिशियन्सी असेल किंवा
तेवढे दिवस दिले नाहीत, नीट टूर केली नाहीत, ज्या ह्याच्यात बसत असेल क्लॉजमध्ये त्याप्रमाणे करायला लागतं. अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस म्हणून आपण करू शकतो. त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस म्हणजे काहीतरी कबूल करायचं पण ते द्यायचं नाही, किंवा हॉटेल बुकिंग वगैरे, किंवा मिसलेनियस ॲडव्हर्टाइजमेंट करायची की बाबा आम्ही हे देतो, 5 स्टार हॉटेलचं पिक्चर द्यायचं आणि प्रत्यक्षात कोणत्या तरी एखाद्या साध्या हॉटेलमध्ये उतरवायचं, किंवा छान टुरिस्ट स्पॉटचे फोटो द्यायचे आणि तिकडे न्यायचंच नाही. हे जे काही प्रकार आहेत हे पण अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसमध्ये येतात. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आत्तापर्यंत कोणी त्या मार्गाने गेलेलं नाही, कारण हा नवीन क्लॉज आहे तो म्हणजे अनफेअर कॉन्ट्रॅक्ट. अच्छा. हे जे वन साइडेड कॉन्ट्रॅक्ट आहे, आता मला प्रमोद सरांना पण सांगायला आवडेल की ह्या बाबतीत तुमच्या फेडरेशननी सुद्धा काही पावलं उचलायला पाहिजेत, की हे जे मी सगळं कशी म्हटल्याप्रमाणे तुमच्या टूर कंपनीच्या हातात देऊन बसलेली असते सही करून, पण हे ॲब्सोल्युटली अनफेअर कॉन्ट्रॅक्ट असतं. बरोबर. की त्यांनी कॅन्सल केलं तर काही प्रॉब्लेम नाही, मी कॅन्सल केलं तर एवढे कट करणार. किंवा जसं मी म्हटलं की एखाद्या, आता मला माझ्या ॲनिव्हर्सरीसाठी त्या दिवशी जायचं आहे, पण त्या दिवशी तुम्ही ती कॅन्सल करता का, तर तुमच्याकडे तेवढं बुकिंग नाही आणि दुसऱ्या दिवशी नेता. बरोबर. तेव्हा माझा त्यातला इंटरेस्ट संपलेला असतो, त्याच्यामुळे मला खरं तर रिफंड मिळायला पाहिजे. तर हे जे कॉन्ट्रॅक्ट टर्म्स असतात ॲब्सोल्युटली अनफेअर कॉन्ट्रॅक्ट असतात, आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण ग्राहक न्यायालयात अर्थात स्टेट कमिशनमध्ये आपण तक्रार दाखल करू शकतो. आत्तापर्यंत अनफॉर्च्युनेटली कोणी गेलेलं नाही, पण ग्राहकांनी ह्याचा फायदा घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. सर, आता मॅडम म्हणाल्या तशा की हे कॉन्ट्रॅक्टचं अजून कोणी तसं केलं नाही आहे, तर आपण ते सुद्धा अगदी खूप बारीक लक्ष घालून करू शकतो. पण एकंदरीतच तुमची संस्था ग्राहकांच्या ज्या समस्या असतात त्याच्याबद्दल काय काय काम करते हे जाणून घ्यायला आवडेल. आता ट्रॅव्हल एजंट्स ऑफ फेडरेशन ऑफ इंडिया हे ग्राहकसाठी पण जे काही असे कॅन्सलेशनचे जे काही प्रॉब्लेम्स असतात किंवा ऐनवेळी जे काही कॅन्सलेशन होतात त्याविषयी जसं मी सांगितलं तुम्हाला की आम्ही ऑलरेडी मिनिस्ट्रीमध्ये अप्रोच केलेलं आहे आणि ते पत्रव्यवहार अजूनही चालू आहेत आणि आम्ही त्याला प्रयत्न करणार की हे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजेत. कारण ह्या गोष्टी ग्राहकांसाठी आणि आमच्या परिवारासाठी पण होतात. असं नाही की आम्ही पण त्याच्यामध्ये कधी कधी सापडतो की आम्हालाही असे काही गोष्टीमध्ये टूर करतानाही आम्हाला असे काही अनुभव येतात की आम्हालाही आमची ट्रिप कॅन्सल करावी लागते. मग त्यावेळी आम्हाला एअरलाईनचे रिफंड मिळत नाही किंवा हॉटेलचे रिफंड मिळत नाही. या सगळ्या गोष्टीचं आम्ही समीकरण करून आम्ही हे सगळं योजनाबद्ध पद्धतीने ह्याचं मॅनेजमेंटतर्फे मिनिस्ट्रीला आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्याचं लवकरात लवकर निवारण होण्याची शक्यता आहे. येस, त्यामुळे ग्राहकांसाठी तुम्ही हे प्रमुख काम आता किंवा त्यांच्या तक्रारींसाठी तुम्ही हे करता. बरोबर. या सगळ्यामध्ये एक जो मधला कालावधी येऊन गेला, जो आता आपण एक वाईट आठवण म्हणून त्याच्याबद्दल बोलत नाही आहोत, पण कोविडमुळे ह्या इंडस्ट्रीवर खूप मोठा परिणाम झाला, त्याची सगळी समीकरणं बदलली. तर मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे यासाठी काही विशेष काम केलं गेलं का या दरम्यान? कोविड पिरियडमध्ये ज्या सहली कॅन्सल झाल्या ना, त्या टुरिस्टसाठी, त्या ट्रॅव्हलर्ससाठी आपण एक ऑनलाईन सर्वे घेतला होता. अच्छा. आणि त्यातून दिसून आलं त्या सर्वेमध्ये 1000पेक्षाही जास्त लोकांनी पार्टिसिपेट केलं होतं आणि त्यातून एकूण फाइंडिंग अशी होती की 60% लोक हे पेन्शनर होते, सिनियर सिटीजन्स होते आणि त्यांची आयुष्यभरची कमाई त्यांनी टाकली होती आणि कोविडमुळे सगळ्या सहली रद्द झाल्या. आता ह्यामध्ये काय झालं की ट्रॅव्हल कंपनीचं पण बऱ्यापैकी नुकसान झालेलं होतं, त्यांनी ऑलरेडी पैसे दिलेले होते. त्याच्यामुळे आमची मागणी अशी होती की तुम्ही सगळे नका देऊ, 20%, 25% कापून घ्या, पण बाकीचे त्यांना परत द्या. बरोबर. आता त्यांनी ॲक्ट ऑफ गॉड म्हणून आम्ही कॅन्सल करू शकतो हे जरी असलं तरी त्याच्यामुळे आम्ही त्यांना इंटरेस्ट मागत नव्हतो, त्यांना आम्ही दिलेल्या मुद्दलातलं सुद्धा कापून मागत होतो. आणि बेसिकली जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना तुम्ही आधी पैसे द्या, त्यांना दुसऱ्या सहलीची सक्ती करू नका, कारण त्यांनी नंतर क्रेडिट शेअर द्यायला सुरुवात केली. आता ह्या बाबतीत एअरलाईन्सच्या बाबतीत आपलं सुप्रीम कोर्टचं प्रवासी लिगलमध्ये क्लिअर कट जजमेंट होतं की त्यांना सगळे पैसे परत द्या, क्रेडिट शेल द्या, इन्सेंटिव्ह द्या, 0.5%, 0.75% इन्सेंटिव्ह द्या, हे सगळं होतं. पण दुर्दैवाने टुरिस्टबद्दल असं काही जजमेंट कुठे आपल्याला आलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे काही टुरिस्ट कंपनीच्या अगेन्स्ट आम्ही रिफंड मिळवण्यासाठी कायदेशीर लढाई सुरू केलेली आहे आणि अजूनही ती चालू आहे. आता म्हणजे अजूनही ती बराच काळ गेला त्याच्यामध्ये, बरोबर सुद्धा ती लढाई अजून चालू. आता कायदेशीर लढाई म्हटलं की तेवढा काळ जातोच. बरोबर.
परंतु सिनियर सिटीजन्सना दुसऱ्या टूरची कंपल्शन करणं हे योग्य नाही आणि म्हणून आम्ही त्या दृष्टीने सुद्धा त्यांच्या पाठी आहोत. आता काय रिझल्ट येईल माहीत नाही, बघायचं किती वेळ लागेल माहीत नाही. अगदी आता शेवटाकडे येत असताना ममता मॅडम तुम्ही काय सांगाल? आपण आता इतकी छान चर्चा करतो आहोत की मग कस्टमाइज टूर का आपण सेल्फ ऑर्गनाइज्ड का आपण आता कोणीतरी ऑर्गनाइज केलं किंवा कंडक्टेड टूर्स, याच्यामधला कुठला पर्याय हा जास्त सोयीचा ठरू शकतो का कुठेही जाऊ शकतो? काय सांगा? खरं हा वैयक्तिक निवडीचा प्रश्न आहे. खरं आहे. कंडक्टेड टूर म्हणलात तर ज्याला सगळं रेडीमेड सगळं थोडं सुखाचं हवंय, इस्पेशली सिनियर सिटीजन्स किंवा काही जणांना ठीक आहे मला काही तो त्रास घ्यायचा नाहीये, सगळी चौकशी करा, माहिती काढा, बुकिंग करा, त्यांच्यासाठी तो पर्याय बेस्ट आहे. कस्टमाइज म्हणाल तर आता माझ्या काही स्वतःच्या काही वैयक्तिक आवडीनिवडी आहेत किंवा मी ठरवलंय, मी जर एखादी कंट्री बघायची ठरवली किंवा अगदी इंडियातलं सुद्धा कुठलं ठिकाण बघायचं ठरवलं तर मला ह्या गोष्टी बघायच्या आहेत, ह्या मला कंडक्टेड टूरमध्ये मिळत नाहीयेत, बरोबर, पण मला ह्या बघायच्या आहेत. तर त्यावेळेला बेटर आहे की मी कस्टमाइज टूरकडे जाणं आणि माझ्या सोयीने मी प्लॅनिंग करू शकते. तसं तर सर मगाशी म्हणले की विदेशी टूरमध्ये इस्पेशली खूप हेक्टिक होतात. कस्टमाइज टूरमध्ये मी माझा वेळ घेऊ शकते. मला समजा एखादं ठिकाण बघायला 1 तास दिलेला असेल कंडक्टेड टूरमध्ये, तर इथे मी 4 तास 5 तास किंवा मला जेवढा हवा तेवढा वेळ मी घेऊ शकते आणि माझ्या इंटरेस्टची ठिकाणं मी बघू शकते, जी मला एरवी शक्य होईल असं नाही. आणि इंडिव्हिज्युअल ट्रिपमध्ये त्रास जरा जास्त आहे, पण ज्याला खरोखरच त्या ठिकाणची संस्कृती, मग ती सगळ्या प्रकारची, मग ती खाद्य संस्कृती असो, तिकडच्या बाकी गोष्टी असो, राहणीमान असो, लोकांशी संपर्क, तर त्याने मग इंडिव्हिज्युअल टुरिझम प्रिफर करावं. कारण जो त्याच्यात त्याला आनंद आहे, बरोबर, तो त्याने त्या मार्गाने जावं. आणि सगळ्या गोष्टींची काळजी तर आपण घेणार आहोतच ना, की काय गोष्टी सांभाळायच्या आहेत काय नाही. सर तुम्ही जाता जाता काय सांगाल की एक छान टाफीचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुम्ही इथे आहात आणि ग्राहकांच्या बाबतीत? हो, पहिल्यांदा मला आणखीन 1-2 गोष्टी सांगायच्या होत्या की कोविड पिरियडमध्ये जे काही लोकांना रिफंडचा जो काही प्रॉब्लेम झाला होता, त्याच्यामध्ये आमच्या टाफी आणि त्याचबरोबरचे ऑर्गनायझेशन आम्ही सगळ्यांनी मिळून हा एक ॲज अ टुगेदर ॲज अ युनिटी म्हणून आम्ही हे सगळे पत्रव्यवहार केले आणि एअरलाईन्सला आम्ही पत्र पाठवलं. त्याच्यामुळे रिफंड सक्सेस झाले. ह्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स ट्रॅव्हल एजंटला झालं, पण आम्ही आमच्या गिरायकांना ग्राहकांना पूर्ण पैसे दिले, 100% पैसे आम्ही त्यांना रिफंड केले. आणि हा एक रेकॉर्ड आहे की आम्ही लोकांनी आमचे स्वतःचे पेमेंट, स्वतःचं बॅलन्स काढून आम्ही कस्टमरला पैसे दिलेत. हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामुळे आज आमच्याकडे ग्राहक परत आलेत आणि परत आमचा बिझनेस खूप चांगल्या लेवलला गेलेला आहे. त्याचबरोबर जसं तुम्ही विचारलं की कस्टमरनी ग्राहकांनी टूर करताना किंवा काही अडचणी जे येतात त्यांना काय करावं, तर ह्या सगळ्या गोष्टी जसं मी आधी सांगितलं होतं की तुम्ही जेव्हा टूर बुक करताय, मग ते कस्टमाइज टूर असो किंवा कंडक्टेड टूर किंवा इंडिव्हिज्युअली प्लॅन करा, तुम्ही व्यवस्थित त्याचं अध्ययन करणं खूप गरजेचं आहे. समोरची व्यक्ती थोडीफार अभ्यासू असते, त्यांना थोडं नॉलेज आहे, एक्सपिरियन्स आहे, त्यांचं थोडंसं आपण अनुभव घ्यावा आणि ते काय सांगतात त्याच्याबद्दलही थोडंसं विचार करून त्याच्यामध्ये त्यांचे विचार घेऊन तुम्ही त्याप्रमाणे टूर बुक करा. बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की तुम्ही म्हणता की मला इन्शुरन्सची गरज नाही आहे, पण इन्शुरन्स हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा भाग आहे आणि आपण ते इन्शुरन्स काढणं खूप गरजेचं आहे. हे गोष्टी, आणि जेव्हा आपण टूर बाहेर जातो आपण बघतो की आपल्याला सगळ्या गोष्टी लागतात, मग भरपूर सामान भरून आपण घेऊन जातो. मग त्या कमीत कमी तुम्ही असं प्लॅन करा, यू जस्ट हॅव थोडंफार सामान कमी करा आणि गो लगेज फ्री किंवा कमी सामान भरून घेऊन जावं. आणि तिथे गेल्यानंतरही तुम्ही जेव्हा तिथे व्यवहार करताय, कचरा कुठे न टाकणे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऑलरेडी माहिती करून घ्यायला हवी आहे. तिथे कुठला प्लग लागतो इलेक्ट्रिकलला, ह्या गोष्टीपासून पॉवर बँक आपल्या चेक इन बॅगमध्ये टाकायचं नाही, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या ग्राहकांना सांगतो. त्यांनी थोडंसं ऐकून घ्यावं आणि ते पुढे त्याच पद्धतीने त्यांनी तिथे गेलं तर ते चांगलं राहील. आणि ट्रॅव्हल्स खूप वाढलेलं आहे आणि लोकांनी ट्रॅव्हल करावं आणि एन्जॉय करावं हे आम्ही त्यांना सांगू शकतो. एका वाक्यात मॅडम तुम्ही काय सांगाल आपल्या प्रवाशांची कर्तव्य अगदी जाता जाता, कारण त्यानुसार आपण जागरूकता सुद्धा करतो. पूर्ण अभ्यास करून त्या टूर कंपनीची माहिती काढून, जिथे जातो तिथली माहिती काढून आणि कॉन्ट्रॅक्ट वाचून मगच कोणताही डिसिजन घ्यावा. मॅडम, आपल्या भारताची सांस्कृतिक परंपरा अतिथी देवो भव अशी आहे.
पण मी अतिथी म्हणून गेल्यावर मी कसं वागायचं हे पण माझी एक कर्तव्य आहे ना माझं. मी तिथे गेलं म्हणून कसंही वागून चालणार नाही. मला तिकडच्या पर्यावरणाची सगळी काळजी घेतली पाहिजे, माझ्या वागण्यात डिसिप्लिन पाहिजे, जे काही आहे त्याच्यात मला वेळ पाळली पाहिजे किंवा उगाच अवास्तव मागण्या केल्या नाही पाहिजेत. मला वाटतं. आणि सर तुम्ही अजून काय सांगाल, कारण हे तर आता आपण इंटरनॅशनल टूरचं आलं अचानक, पण आपण भारतामध्ये सुद्धा खूप फिरतो. मी आणखीन आपल्या ग्राहकांना सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे आपण आउटबाउंड टूर्सला महत्त्व देतो त्याचप्रमाणे आपण आपल्या इनबाउंड टुरिझमला पण तेवढंच महत्त्व द्यायला पाहिजे. कारण शेवटी हा इकॉनॉमी आहे आणि प्रत्येक व्यक्ती, आपण साध्या स्पिरिच्युअल टुरिझमला असो किंवा एक फिरायला आपण काश्मीरमध्ये जातो किंवा कुठेही जातो, तर ह्याला जास्त सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे. जसं तुम्ही वर्षामध्ये 1-2 वेळा बाहेर जाताय, तर मी सांगेन तुम्हाला की तुम्ही बाहेर एकदा जा किंवा 2दा जा, पण त्याचप्रमाणे तुम्ही भारतामध्ये पण 2 वेळा फिरायला पाहिजे. त्याच्यामुळे आपला बिझनेसही वाढतो आणि त्या पर्टिक्युलर स्टेटचं डेव्हलपमेंट पण होतो. हे आपण काळजी घ्यायलाच पाहिजे सगळ्यांनी. इकॉनॉमी आपली त्या दृष्टिकोनातून वाढते, ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपण प्रत्येक वेळेला जर पैशांचा विचार केला तर बऱ्याचदा प्रवासी हा विचार करतात की अरे 1 लाखात मी बाहेर जाऊन येईन कुठेतरी. तर तसं न करता आपण भारतामध्ये सुद्धा फिरलं पाहिजे आणि बाहेर सुद्धा फिरण्याचे आपल्याकडे पर्याय आहेतच. तुम्ही तिघंही इथे आलात आणि आजच्या चर्चेमध्ये, कारण प्रवासाचा एक आनंद मिळाला पाहिजे नाही का, आपण त्याचसाठी ह्या सगळ्या गोष्टी करत असतो आणि तो कसा आपण वाढवू शकतो ह्याबद्दलचं खूप छान मार्गदर्शन केलं. मी तुमचे मनापासून आभार मानते इथे आल्याबद्दल. आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानायचे. तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा की आजचा कार्यक्रम कसा वाटला आणि कुठल्या विषयांवर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं तर आवडेल, हे सुद्धा आपल्याला नक्की कळू द्या, म्हणजे आम्ही तसे विषय आपल्यासाठी घेऊन येऊ. नव्या विषयाने आपण पुन्हा भेटणार आहोतच. आज मात्र इथेच थांबतोय. नमस्कार.